मी सुवर्ण महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत। एसटीच्या संपासंदर्भातलीच सुरुवातीला बातमी पाहणार आहोत याकरता, कारण आज हायकोर्टात एसटीच्या संपाबाबत सुनावणी सुरू आहे। खंडपीठाने समितीला दिलेल्या अहवालाचं वाचन केलेलं आहे। या अहवालात विलीनीकरणात अनेक अडचणी असल्याचं नमूद करण्यात आलंय। विलीनीकरण विषय मोठा असून त्यासाठी वेळ लागेल असंही अहवालात म्हटलंय। मात्र कर्मचाऱ्यांना ज्या गोष्टी राज्य सरकारने देऊ केल्या त्याचा भार राज्य सरकार उचलतंय असंही अहवालामध्ये म्हटलं गेलंय। दरम्यान गुणरत्न सदावर्तेंनी संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे। पगारवाढ ही प्रमुख मागणी नसून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत 54 आत्महत्या झाल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। तर खंडपीठाने सदावर्तेंना फटकारलंय। तुम्ही कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करताय तर सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना कामावर येऊ द्या, लोकांना होणारा त्रास कमी होऊ द्या असं न्यायमूर्ती प्रसन्न कराडे यांनी सदावर्तेंना सुनावलेलं आहे। एसटीच्या संपासंदर्भात सुनावणी आता सुरू आहे हायकोर्टामध्ये। विलीनीकरणाचा प्रमुख मुद्दा आहे, ज्यासाठी 1.5 महिना झाला, 1.5 महिन्याहून अधिक काळ झाला संपावर बसलेले आहेत सगळे एसटीचे कर्मचारी। पगारवाढ नको, विलीनीकरण हवंय असं कर्मचारी म्हणत आहेत। गुणरत्न सदावर्ते यांनी आता कर्मचाऱ्यांची बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे, पण कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना फटकारलं की आधी कर्मचाऱ्यांना कामावर येऊ द्या आणि मग हा सगळा प्रश्न विलीनीकरणाचा आपण सोडवू, कारण विलीनीकरणाच्या प्रश्नामध्ये अनेक अडचणी आहेत असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अहवालामध्ये राज्य सरकारची बाजू मांडण्यात आलेली आहे, त्यात पगारवाढ दिली असंही म्हटलं गेलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे हायकोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आझाद मैदानातून आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आधी तुझ्याकडेच येईन, कारण हॅपनिंग आता सगळं सुरू आहे। सदावर्ते कर्मचाऱ्यांची बाजू आता मांडतायत असं कळतंय, आपण काय सांगाल? सुवर्ण 4:15 वाजता खरं तर या वाचनाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला शासनाच्या वतीनं जो प्राथमिक अहवाल देण्यात आलेला होता तो सादर करून त्याचं वाचन सुरुवातीला सरकारी वकिलांच्या वतीनं करण्यात आलं, परंतु त्यानंतर स्वतःच न्यायमूर्तींनी ते अहवाल स्वतःकडे घेतला आणि त्यांनी त्याचं वाचन केलं, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विलीनीकरणाचा मुद्दा हा जो आहे हा मोठा आहे आणि तो इतक्या लवकर त्याच्याबद्दल काही निष्कर्षापद जाणं हे थोडंसं कठीण आहे। हे सुद्धा सांगण्यात आलं की सरकारने पगारवाढ दिलेली आहे आणि त्याचा जो सगळा खर्च जो आहे तो सरकार उचलत आहे हे सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलं। परंतु त्यानंतर मात्र सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडायला सुरुवात केली आणि त्यांनी सुरुवातीलाच हे सांगितलं की अगदी पहिल्या दिवसापासून आमची प्राथमिक मागणी ही विलीनीकरणाची आहे। पगारवाढ ही आमची मूळ मागणी नव्हतीच, ती आमची त्यानंतरची दुय्यम स्वरूपाची अशी मागणी होती असं सदावर्ते यांनी म्हटलं। परंतु सदावर्ते जेव्हा बाजू मांडत होते त्यावेळेला न्यायमूर्तींनी त्यांना थोडंसं फटकारलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे, आर्थिक नुकसान, आणि त्यामुळे आधी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या। शाळा सुरू झालेल्या आहे, कॉलेजेस सुरू झालेले आहे, बस एसटी बस हे सर्वसामान्यांचं वाहतुकीचं सगळ्यात स्वस्त असं साधन आहे, त्यामुळे त्याचा खोळंबा होणं हे एक प्रकारे जनतेला त्रासदायक आहे अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा कोर्टानं सदावर्तेंना फटकारताना मांडली आहे। परंतु त्यानंतर सुद्धा आता सदावर्ते यांचं बोलणं जे आहे ते सुरू आहे, ज्याच्यामध्ये सदावर्ते यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, जे मगाशी मी बोलताना सुद्धा मांडले होते की अनेक कर्मचारी जे आहेत जे पहिल्या वेळेला पगारवाढ दिल्यानंतर रुजू होण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यातील काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। एका महिलेचं उदाहरण देण्यात आलं, ही महिला कर्मचारी मॅटर्निटी लीव्हवर आहे, पण ती लीव्हवर असताना आंदोलनात सहभागी नसताना तिला निलंबित करण्यात आलेलं आहे। एक व्यक्ती ज्यांना मृत्यू होऊन 2 वर्ष म्हणजे प्रणाली बोलताना मगाशी तू जे म्हणत होतीस की सरकार
कोर्टामध्ये एक दाखवताय पण प्रत्यक्षात कृती करताना मात्र वेगळी कृती त्यांच्याकडनं होते आणि हेच सदावर ते मांडण्याचा प्रयत्न करतायत असं तू सांगतेस। प्रणाली, अशी सोबत राहा। आझाद मैदानातून आपल्यासोबत प्रशांत बाग आहेत। आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अतिरिक्त कुमक देखील आझाद मैदानावर दाखल झाली अशी माहिती मिळतेय। डोंगरी, कफ परेड आणि जे युनिटचे अधिकारी सुद्धा दाखल झालेत। सोबत मोठी कुमक आहे त्यांच्या। प्रशांत, एका बाजूला खूप मोठा पोलीस बंदोबस्त आझाद मैदानावर वाढवलाय असं स्पष्ट दिसतंय तुमच्या आजूबाजूला। दुसरीकडे कोर्टात असं फटकारलंय सदावर्तेंना की आधी संपकऱ्यांना कामावर येऊ द्या आणि मग पुढचं काय ते विलिनीकरणाबाबत बोलूया। तुम्ही काय सांगाल प्रशांत? सोडा, आपल्याला माहिती आहे की संपाचा हा जो तिढा आहे हा सुटावा ही प्रत्येकाचीच इच्छा आहे। मग ती कर्मचाऱ्यांची असो, सरकारी यंत्रणांची असो किंवा हायकोर्टाची। जर का आपण पिक्चर पास ज्या पद्धतीने गेल्या तारखेला झाले तर की आता जे होत आहे त्यावर सुद्धा, कारण की सर्वसामान्य नागरिकांची नाळ या एसटीची जुळली गेली आहे। याचमुळे सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतोय, तोंड द्यावं लागतंय आणि हा कुठेतरी संपावा प्रश्न हाच त्यातला एक भाग आहे। जरी सरकारी वकील बाजू मांडत असले, गुणरत्न सदावर्ते बाजू मांडत असले तरी कुठेतरी हायकोर्टाचे हे इंडिकेशन आज दिसून येत आहे की हा संप कुठेतरी निघावा। या संपाच्या माध्यमातून एसटीचं नुकसान होतंय, एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान होतंय। आणखी त्याचबरोबर काही अडचण असेल तर कोर्टासाठी तुम्ही केव्हाही येऊ शकता, अशा प्रकारचे एक इंडिकेशन आपल्याला दिसत आहे। सुनावणी अजूनही सुरू आहे, पण आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज अनेक कर्मचारी आले। म्हणजे आता दाखवतो, याच आझाद मैदानावर अवघे 100 ते 150 कर्मचारी फक्त कालपर्यंत होते, पण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्याच विभागात इथे कर्मचारी दाखल झालेत। या प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त सुनावणीकडे आहे आणि याचमुळे कोणतेही अनुचित गैरप्रकार घडू नये किंवा कोर्टाचे डायरेक्शन्स नेमके काय होतात, दुसरीकडे मेस्माच्या बाबतीत सरकार काय भूमिका घेतं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर किंवा वेगवेगळ्या घटकांवर हे सगळं आता जी चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपल्याला माहितीये की आझाद मैदानचा स्वतःचा बंदोबस्त मुंबईतला सगळ्यात जास्त याच पोलीस स्टेशनचा असतो। तर त्या ठिकाणी सातत्यानं मोर्चे, आंदोलनं, उपोषणं होत असतात। पण आज जे कप परेड आणि डोंगरी या तिघही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोठी कुमक या ठिकाणी दाखल झालेली आहे की कोणत्याही प्रकारचा, कारण गर्दी जी मोठी आली, कोणत्याही प्रकारचा अनुचित गैरप्रकार होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून दिसतोय। पण गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी जे आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले, यातला एकही कर्मचारी असा नाही की तो कोणता उपद्रव मूल्य करेल, हे आतापर्यंत गेल्या काही दिवसात दिसून आलेलं आहे। पण कोर्टामध्ये होत असलेली सुनावणी आणि त्याचबरोबर पोलिसांचा वाढलेला मोठा बंदोबस्त, हायकोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना सुद्धा केलेली विचारणा की लोकांना किंवा कर्मचाऱ्यांना तुम्ही वेठीस का धरताय, अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आजची सुनावणी सगळ्यात महत्वाची, आणखी सगळ्याच कर्मचाऱ्यांचं लक्ष जे आहे ते या सुनावणीकडे आहे आणि नेमकं काय होतंय ते बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे। प्रत्येकाची नजर या आझाद मैदानात असलेल्या प्रत्येक राज्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्याची ही नजर आहे की हायकोर्टामध्ये होत असलेल्या सुनावणीकडे की काय नेमकं कोर्ट दिशा देत आहे। सुवर्ण, प्रशांत, तुम्ही जसं म्हणताय अर्थात महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं सुनावणी दरम्यान होतं काय, पण आपण ज्या ठिकाणी आझाद मैदानावर आता उभे आहात तिथे खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। त्याच्याविषयी आपण सविस्तर बोलूया। त्याआधी पुन्हा एकदा प्रणालीकडे जाऊया। प्रणाली, एका बाजूला विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जरी वेळ लागणार असला आणि अजून काही कालावधी या सगळ्यावर चर्चा करण्याकरता जरी जाणार असला तरी सुद्धा दुसरीकडे जे संपकरी मागणी करता आहेत किंवा इतके दिवस ते काम बाजूला ठेवून संपावर बसलेले आहेत त्यांचा विचार सुद्धा कोर्ट करेल का? चर्चा काय होत आहेत कोर्ट परिसरामध्ये? सुवर्ण, खरं तर जसं चित्र आझाद मैदानावर आहे तसंच चित्र या कोर्टाच्या बाजूला आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येनं एसटीचे कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। कोर्ट हा एक सायलेंट झोन मध्ये येणारा भाग असल्यामुळं या परिसरामध्ये फार गर्दी करता येत नाही, म्हणून पोलिसांनी जे कर्मचारी या ठिकाणी सुनावणीच्या नंतर किंवा सुनावणीच्या दरम्यान काय होतं हे ऐकण्यासाठी आले त्यांना सगळ्यांना थोपवून धरलेलं आहे। साहजिक आहे, तब्बल 1.5 महिना झालेला आहे हे सगळे कर्मचारी आपल्या एका मागणीसाठी आंदोलन करतायत। कदाचित एवढ्या मोठ्या लांब कालावधीसाठीचं एखादं आंदोलन मोठं हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेलं कदाचित मोठं आंदोलन असं आपल्याला म्हणता येईल। तब्बल 1.5 महिना होऊन सुद्धा, आणि जेव्हा की कर्मचाऱ्यांना कल्पना या गोष्टीची की कदाचित आज या सुनावणीमध्ये अंतिम निकाल येणार नाही,
तरी सुद्धा हे कर्मचारी कानामध्ये तेल ओतून अगदी डोळे कंठाशी आणून हे सगळं ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी हे सगळे इथं आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना वाटतंय की कुठे ना कुठे आज तरी आम्हाला काहीतरी दिलासा मिळू शकतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे कर्मचारी आहेत. एवढे दिवस झाले मुंबईच्या आझाद मैदानावर बसून आंदोलन करतायत, त्यामुळे त्यांना अपेक्षा नक्कीच आहे. परंतु आता आपण पाहतो आहोत की सदावर्ते त्यांची बाजू मांडतायत. सदावर्तेंचं बोलणं अजून सुरू आहे. 5 वाजून गेलेले आहे. खरं तर दररोज 5 वाजेपर्यंत कामकाज जे आहे ते कोर्टाचं आटपलेलं असतं, परंतु ही सुनावणी अजून सुद्धा पुढे ऐकली जाती आहे. परंतु आज ही सुनावणी पूर्ण होते का हे बघावं लागणार आहे. तुर्तास सदावर्ते जे आहे ते कोर्टामध्ये कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना आपण पाहतो. नक्की प्रणाली, अशाच सोबत रहा. अधिक संवाद साधूया. प्रशांत सुद्धा आझाद मैदानातून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, एका बाजूला आज निकाल लागेल की नाही याच्याविषयी शंका असताना, कन्फर्मेशन नसताना निकालासंदर्भातलं इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सरकारनं का योजलाय? काय त्यामागच्या भावना होत्या किंवा त्यामागची परिस्थिती होती? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रशांत, की नेतृत्व कुठलं ठोस ठाम असं नसताना सुद्धा इतक्या मोठ्या, ज्याचा उल्लेख आत्ता प्रणालीने केला की इतक्या मोठ्या कालावधीचं हे संप हे महाराष्ट्रातलं कदाचित पहिलं दुसरं किंवा अगदी लक्षणीय असं असावं, त्याच्याविषयी काय सांगाल? सोडा तसं महाराष्ट्र जर का आपण म्हटलं तर चळवळींचा इतिहास महाराष्ट्राला खूप नवीन नाहीये. म्हणजे आपण जर का म्हटलं की आपल्या देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन हे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात झालं होतं काळाराम मंदिराचं. त्यानंतर मुंबईला सुद्धा गिरणी कामगारांच्या संपाला त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठा कालावधी मिळाला होता. पण संप नेमका कुठे थांबवायचा हे समजता येणं महत्वाचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो त्याच ताकदीने होतोय. आपण बघतो, संदीप आपण दाखवूया की जे कप परेड, डोंगरी या सगळ्या भागात जो मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि आज या ठिकाणी आझाद मैदानच्या व्यतिरिक्त प्रचंड मोठ्या संख्येनं पोलिसांचे अधिकारी आणि या ठिकाणी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी त्यांचा रोल कॉल सुद्धा घेत आहे. एका बाजूला आझाद मैदानचे सगळे तिथे लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स आणि त्या बॅरिकेड्सच्या पलीकडे आहेत सगळे आंदोलक कर्मचारी आणि त्याच अलीकडे सगळे अधिकारी बसलेत आणि वेगवेगळ्या भागात आलेले जे पोलीस. म्हणजे खरं तर आझाद मैदानामध्ये आपण जर का बघितलं तर सगळ्यात मोठा बंदोबस्त मुंबईतला सगळ्यात जास्त कुठे असेल तर तो आझाद मैदान पोलीस ठाण्यात असतो. कारण या ठिकाणी सातत्यानं सभा, आंदोलनं, उपोषणं, मोर्चे हे होत असतात. पण यंदाची सुनावणी ही सगळ्यात महत्वाची आजची मानली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं एसटी कर्मचारी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा अनुचित गैरप्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून सुद्धा इतका मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे का, हा प्रश्न आता जरी अनुत्तरित असला तरी सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आजपर्यंत एसटी आंदोलनाच्या वेळेस इतका मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता. प्रशांत, म्हणजे काही क्षणासाठी जेव्हा तुम्ही ही दृश्य दाखवलीत मला असं वाटलं तुम्ही कुठल्या तरी पोलीस छावणीमध्येच उभे आहात. खरी गोष्ट ही म्हणजे की एखाद्या छावणीचं रूप या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे एवढा बंदोबस्त का? म्हणजे की जर का बघितलं जिथपर्यंत नजर जाते आपली, जिथपर्यंत कॅमेराची सुद्धा नजर जाते तिथपर्यंत त्या ठिकाणी दिसतात पोलीस. खर तर आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची सुद्धा आंदोलनाची अशीच परिस्थिती की जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत दिसताय सगळे आंदोलक कर्मचारी. पण आज मात्र जितके आंदोलक तितकेच पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी, महिला आणि पोलीस कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय नेमकी रणनीती आहे, आज हायकोर्ट नेमकी कोणती दिशा देत आहे का, आणखी दिशा दिल्यानंतर नेमके काय बदल होतात ते सुद्धा बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. आणि कदाचित आजचा दिवस एसटी आंदोलनाच्या बाबतीत जर का बघितला तर तो एक अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. डोंगरी जे कप परेड इथला बंदोबस्त आला, तिथले अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. ते अधिकारी आपल्या आपल्या युनिटचे रोल कॉल घेत आहे. आणि या ठिकाणी नुसता पोलिसांचा बंदोबस्त नाही तर पोलीस दलाचे वेगवेगळे जे वाहनं आहेत, आपण बघतोय की आपत्कालीन दंगा नियंत्रण पथक असो, सुरक्षा पथक असो किंवा मुंबई पोलिसचं वरुण जलतोफ, ही ज्या ठिकाणी एखादं आंदोलन ज्यावेळेस अत्यंत उग्र व्हायला सुरुवात होते तर त्यावेळेस पाण्याचा मारा करण्यासाठी म्हणून जे वाहन असतं जलपथक, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले. हे सुद्धा आपल्याला दिसतंय की असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आयुध जे आहेत जे पोलीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादी. हो प्रशांत, आपण दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित आहात आझाद मैदान परिसरामध्ये, तर आपलं अनौपचारिक आणि काही बोलणं या पोलीस अधिकाऱ्यांशी वगैरे झालेलं आहे की त्यांना काय सूचना दिल्या गेल्या त्या संदर्भात? नक्कीच, म्हणजे आपण पोलीस अधिकाऱ्यांशी सातत्याने बोलतोय की त्यांना सूचना एवढ्याच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येनं जी गर्दी या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा एखादा प्रश्न निर्माण होत आहे. हायकोर्टाच्या माध्यमातून एखादा निर्णय जर का या लोकांना सगळ्यांना खटकणारा जर का असेल
तर कदाचित हे कर्मचारी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे सुद्धा तयारी करून ठेवण्याची ही पद्धत एक म्हणता येईल. आपण काही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करूया, पण आता या ठिकाणी सगळ्याच अधिकाऱ्यांचा रोल कॉल सुरू आहे. तो रोल कॉल सुरू असताना खरं आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल का, तेही महत्वाचं आहे. पण ज्या प्रकारच्या डायरेक्शन्स त्यांना देण्यात आलेल्या आहेत, त्या डायरेक्शन्स किती महत्वाच्या आहे या सुद्धा आपला बघण्याचा एक प्रयत्न नक्कीच असेल. तोच एक भाग आहे. या ठिकाणी सगळेच अधिकारी आहे. बागुल साहेब, खूप मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त आज या ठिकाणी तैनात झालाय, काय सांगाल? तसे आमच्याकडे नेहमी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आहे आणि 2 वर्षापासून अधिवेशन होत नव्हतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि यावेळेस प्रथम अधिवेशन होत आहे. हिवाळी अधिवेशन देखील मुंबईत होत आहे. त्या दृष्टीने आम्ही मोठा बंदोबस्त लावलेला आहे. अरे, अधिवेशन पार्श्वभूमीवर बंदोबस्त सगळ्या ठिकाणी वाढला जातो, वाढवला जातो हे निश्चित आहे. पण एकीकडे सुरू असलेलं एसटीचं आंदोलन, आणखी दुसरीकडे जे कप परेड डोंगरी इथून दाखल झालेली पोलीस कुमक, आणि कसं आहे, एसटी कामगारांचं मोठं आंदोलन आहे आमच्याकडे आणि त्यांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे आम्ही बंदोबस्त वाढवून घेतलाय. पण काही विशेष सूचना आहे तुम्हाला याकरता? तसं काही विशेष सूचना नाही आहेत आम्हाला. आम्ही परिस्थिती बघून आम्ही त्या पद्धतीने करत असतो. कसं आज एसटी कामगारांचा निकाल असल्यामुळे त्यात काय निर्णय होतो, त्यानंतर यांची काय रिॲक्शन राहील या दृष्टीने आम्ही बंदोबस्त मागवलेला आहे. नक्कीच आपण बघतोय की ज्यावेळेस पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सांगताय की हा जो मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, तो कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर का निर्माण झाली तर हो, आधी स्पष्टपणे सांगायला ते तयार नव्हते, पण नंतर तू पुन्हा विचारल्यानंतर प्रशांत उत्तर दिलंय त्यांनी की खबरदारीचा उपाय म्हणून सगळी काळजी घेतली जाते आणि इतकी कुमक मागवली गेली आहे. प्रशांत, असेच सोबत राहा. प्रणाली, तुमच्याकडे काय अपडेट आता? असं कळतंय की त्रिसदस्यीय समितीच्या अहवाल वाचनाला पुन्हा सुरुवात झाली आहे, काय अपडेट? सुवर्णा, मगाशी जी त्रिसदस्यीय समितीचा जो प्राथमिक अहवाल होता, त्या प्राथमिक अहवालाचं वाचन सुरुवातीला करण्यात आलेलं होतं आणि त्या अहवालाच्या वाचनामध्ये म्हणजे सुरुवातीला सरकारी वकिलांनी थोडा वेळ त्याचं वाचन केलं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर न्यायमूर्तींनी त्याचं वाचन जे आहे ते करायला सुरुवात केलेली आहे. मगाशी बोललेले मुद्दे पुन्हा एकदा जे आहे ते न्यायमूर्तींच्या वतीनं सांगण्यात आलेले आहेत. नक्की परत एकदा तुम्हा दोघांकडनं माहिती घेत राहू. पण प्रणाली, आपलेही आभार आणि प्रशांत आपलेही आभार सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आत्ताही हायकोर्टामध्ये एसटी संपासंदर्भातली सुनावणी सुरू आहे. आधी त्रिसदस्यीय समितीचा अहवालाच्या मुद्द्यांचं वाचन झालं, न्यायमूर्ती त्यावर काही बोलले, मग गुणरत्न सदावर्तेही आपली बाजू, कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होते. आपण एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबर बातमी. महाराष्ट्राची खबर बातमध्ये सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला आपण बघूया. ही एसटी संपासंदर्भातलीच बातमी आहे. आपण आजच्या सुनावणीविषयी बोलत होतो, जी सुनावणी संपलेली आहे. 22 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे अशी माहिती मिळते. 2:30 वाजता 22 डिसेंबरला पुढची सुनावणी होईल. आजच्या सुनावणीमध्ये कोणताही निर्णय झाला नाही. अहवालामध्ये काय लिहिलं गेलेलं आहे, त्यानंतर न्यायमूर्ती काय म्हणाले आणि मग संपकर्त्यांची बाजू गुणरत्न सदावर्तेंनी कशी मांडली, इतकंच आजच्या सुनावणीमध्ये झालं. पण 22 डिसेंबरला 2:30 वाजता पुढची सुनावणी होणार आहे. आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत आणि प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आझाद मैदानातून आपल्या सोबत आहेत. खरं तर कोर्टातलं अपडेट आपण घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून. प्रणाली, तुम्ही काय सांगाल सुरुवातीला अपडेट कोर्टातलं? आत्ताच कोर्टाची नवीन अपडेट आलेली आहे. आता ही सुनावणी 22 तारखेला दुपारी 2:30 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आपण जर एक बघितलं तर म्हणजे उद्याचाच दिवस एक मध्ये येतो आहे. परवा ही सुनावणी होती आहे आणि परवापासूनच राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. खरं तर जी माहिती आपल्याला मिळत होती त्यानुसार जे सगळे संपकरी कर्मचारी आहेत ते या दिवशी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा विचार करत होते, परंतु आता 22 तारखेला दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास कोर्टानं ही सुनावणी होणार असल्याचं सांगितल्यामुळे आता इथून पुढे कर्मचारी काय भूमिका घेतात ते बघावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज सुरुवातीला आधी आपण जर बघितलं तर राज्य शासनानं प्राथमिक अहवाल जो आहे तो मांडला होता आणि त्यानंतर
सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती. सदावर्ते यांना जरी कोर्टानं काही प्रमाणामध्ये थोडंसं सुनावलं असलं तरी सुद्धा त्यानंतर सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांची बाजू पुन्हा एकदा खंबीरपणे उचलून धरल्याचं दिसून येत आहे. परंतु आता 5:15 झालेले आहेत. 5 वाजेनंतर पुढे ही जी सुनावणी आहे ती पुढे त्यापेक्षा जास्त केस येऊ शकत नव्हती, म्हणून आता ही सुनावणी जी आहे ते पुढे ढकलण्यात आले. आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते हे कोर्ट परिसरामधून आता सुनावणी होऊन बाहेर येत आहेत आणि यानंतर ते कदाचित आपली भूमिका मांडतील. नेमका आज त्यांनी कोर्टामध्ये काय मांडलं, कोर्टाने त्याच्यावर काय निर्णय दिला, या सगळ्या गोष्टी ते आता थोड्या वेळात मांडतील. त्यामुळे आपण आधी त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. सुवर्णा. हो, आपण ही थेट दृश्य बघतोय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कोर्ट परिसरामधून आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्या दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत, पण त्यांच्या माध्यमातून ही थेट दृश्य आपण बघतोय. गुणरत्न सदावर्ते काय माहिती देत आहेत ती आपण बघूयात. गुणरत्न सदावर्ते कोर्टातून बाहेर आलेले आहेत आणि प्रसार माध्यमांशी बोलत आहेत. अरे किती धरणार तिकडनं धर सर, तिकडनं धरा सर. थेट कोर्ट परिसरातून गुणरत्न सदावर्ते संपकऱ्यांची बाजू आज त्यांनी मांडलेली आहे. आज कोर्टात काय झालं त्याविषयी प्रणाली कापसे आपल्याला काही क्षणापूर्वी सांगत होते आणि गुणरत्न सदावर्ते कोर्टाबाहेर येताना आपण थेट दृश्य बघत होतो. आज आपण कोर्टामध्ये काय बाजू मांडली असं कळत आहे की जेव्हा तुम्ही बाजू मांडायला आम्ही आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठासमोर सांगितलं आम्ही पाकिस्तानी नाहीत. माननीय कोर्टाने आम्हाला विचारलं पाकिस्तान शब्द का आला. आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं बोलतात. आम्ही कसाब नाहीत. माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही न्यायालयाचा अवमान केलाय का. आम्ही सांगितलं 54 लोक इन्स्टिट्यूशनली मेलेले आहेत, त्यामुळं लोक डिप्रेशन मध्ये आहेत, लोक काम करू शकत नाही. त्यावर न्यायालयाने विचारलं हो की नाही, त्यावर आम्ही सांगितलं आम्ही कसाब नाहीत. त्यामुळं न्यायालयाला दुसरा प्रश्न उपस्थित झाला युनियनच्या बाबतीमध्ये. या सगळ्या युनियन मिळून खनखनाट झाला, या युनियनकडे कोणीच नाही असं तिन्ही बाजूचा युक्तिवाद, सरकारचं, आमचं आणि जे युनियन होत्या त्यांचा युक्तिवाद झाला की युनियनकडे कोणी सदस्यच नाहीत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1 लाख लोक होते, त्याच्यामध्ये 1000 लोक सुद्धा अधिकृत आहेत की नाही हे सुद्धा आता अवघड झालं असं आम्ही न्यायालयाला सांगितलं. एवढंच नाही तर आज आम्ही माननीय न्यायालयासमोर 48,000 कष्टकऱ्यांचं लिखित अफिडेव्हिट करून माननीय न्यायालयाला सादर केलं. न्यायालयाने प्रश्न विचारले जर युनियनचे कामगार असतात तर इंडिपेंडेंट कसे झाले. आम्ही त्यांना कारण सांगितलं युनियन आणि या कष्टकऱ्यांमध्ये का फारकत झाली आणि त्यावर न्यायालयाने सरकारला विचारलं, महामंडळाला विचारलं मग आता 48,000 कष्टकऱ्यांवर काय करणार, सामूहिक ऑर्डर करायची का. आम्ही सांगितलं नॅचरल जस्टिस हे डिव्हिजन बेंच आर्टिकल 226 मध्ये ऐकताना आमच्यावर अन्याय होऊ नये, कारण कंटेम्प्टचं जे ज्युरिडिक्शन असतंय त्याच्यामध्ये व्यक्तिगत माणसाला पूर्ण ऐकण्याची संधी असते. न्यायालयाने न्यायालयाच्या वेळेच्या नंतर सुद्धा बराच वेळ ऐकलं, त्यामध्ये सरकारकडून एक लंगडी बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. पगारवाढ झाली. आम्ही सांगितलं आणि न्यायालयानं ते मान्यही केलं. न्यायालयाने सांगितलं की दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट सदावर्ते त्या पगारवाढीला मान्य करत नाहीत. त्यावर आम्ही सांगितलं न्यायालयाला अधिक स्वच्छ करत आम्ही सांगितलं मिनिमम वेजेस एवढं सुद्धा ही पगारवाढ नाही, अन्यायकारी आहे. आणि शेवटी न्यायालयाने आमचे सगळे युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर 48,000 आणि 30,000 पाईपलाईन मध्ये म्हणजे 80,000 लोकांचं प्रतिनिधित्व मी कोर्टात करतो. यावर न्यायालयाने सांगितलं की हे प्रकरण आता आम्ही 22 तारखेला घेऊ असं न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. पण न्यायालयानं बोलताना हे सुद्धा म्हटलं आहे की सदावर्ते तुम्ही जर कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असाल तर आधी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या, त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
लक्षात घ्या, त्या वक्तव्याला आम्ही स्पष्ट उत्तर दिलंय. आम्ही सांगितलं की जाणून बुजून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो म्हणजेच बदली, म्हणजेच निलंबन, 10,000 निलंबन, म्हणजेच सेवा समाप्ती, ह्या सारख्या अनिष्ट गोष्टी कष्टकऱ्यांना. हायकोर्ट परिसरामधून थेट गुणरत्न सदावर्ते बोलत होते. आज नेमकं कोर्टात काय झालं त्याच्याविषयीची माहिती ते स्वतः देत होते. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे त्यांना प्रश्न विचारत होत्या आणि त्याला ते उत्तर देत होते. पगारवाढ अन्यायकारी आहे, विलिनीकरण हाच महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यासाठी संप सुरू आहे, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टातून बाहेर आल्यानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आता गुणरत्न सदावर्ते कोर्टाबाहेर आल्यानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलले आणि सविस्तरपणे त्यांनी माहिती दिली की आज नेमकं कोर्टात काय झालंय. आत्ता कोर्टाच्या परिसरामधून तर खूप मोठ्या प्रमाणात कुजबूज ऐकू येत होती, कारण अर्थात सगळी बातमी बाहेर आलेली आहे. 22 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे. आझाद मैदान परिसरामध्ये काय वातावरण आहे, तिथपर्यंत अजून बातमी पोहोचली आहे? जशा प्रकारची सुवर्ण प्रत्येक अपडेट आपण देत होतो तशा प्रकारची प्रत्येक अपडेट या ठिकाणी पोहोचत होती. आज कोर्टामध्ये झालेल्या प्रत्येक गोष्टीची, घडामोडीची माहिती आझाद मैदानावर असलेल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचली आहे. आज कोर्टामध्ये नेमकी निश्चित कोणतीच भूमिका जाहीर झाली नाही. 22 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे आणि विलिनीकरण या मागणीवर आक्रमक भूमिका ही या कर्मचाऱ्यांची दिसते. ज्या पद्धतीनं घोषणाबाजी होते, आक्रमक होते, काही ठिकाणी जर का आपण बघितलं तर काही कर्मचाऱ्यांची लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आले आणि अक्षरशः लहान मुलांच्या हातामध्ये जे एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांची जी मुलं आहेत त्यांच्या हातात सुद्धा माईक देऊन अशा प्रकारच्या घोषणा आता या सगळ्या देण्यात आल्या. आणि एकंदरीत आपण बघतोय की कशा प्रकारे सच्चिदानंद या इकडे या इथे बरेच जण जे सगळे त्यांना नेते आहेत, काय म्हणताय आज कोर्टामध्ये काय झालं ही प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. 22 तारखेला आता सुनावणी आहे. येऊ द्या ना, 22 तारीख उद्या, कोणती तारीख येऊ द्या म्हणा, तुमच्या तारखा किती येईल ते येऊ द्या, पण आम्ही विलिनीकरण घेतल्याच्या बाहेर जाणार नाही. एकच आमचं वे आहे, विलिनीकरण म्हणजे विलिनीकरण फक्त. पण आज कोर्टामध्ये एसटी मुळे तोटा वाढतोय अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की त्याचा गांभीर्याने विचार करावा अशी भूमिका मांडायची प्रयत्न झालाय. कोर्टामध्ये आज एसटी तोट्यात होते, दररोज तोटा वाढतोय, लोकांची गैरसोय होते, अशा प्रकारची सुद्धा बाजू मांडण्यात आली. आता आमचा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. ते तो तोटा होतो का फायदा होतो हे आम्हाला कळत नाही, कारण याच्या पलीकडे आज आम्ही गेलेलो आहोत. आमचा एसटी कर्मचारी विलिनीकरण घेतल्याशिवाय वापस नाही जाणार. आपण बघतोय की प्रत्येकाची भूमिका ठीक आहे. संदीप, आपण दाखवूया की कशा प्रकारे अथांग या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळे हे एसटीचे कर्मचारी आलेले आहेत आणि आपल्या मागणीवर ठाम आहेत. आता 22 तारखेला अधिवेशनाचा पहिला दिवस आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या ठिकाणी पुन्हा एकदा दुपारी होणारी सुनावणी. दादा, आज कोर्टामध्ये सुनावणी झाली, 22 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे, काय सांगाल? आता जोपर्यंत आमचे गुणवत्ता साहेब हे सुद्धा तुम्ही तारखा माध्यमांनी हे करू नयेत आणि लोक आमचे बिलकुल व्हायबल झालेले नाहीत. अत्यंत शांत शिस्तप्रिय आहेत. सरकारनं किती आमचा टॉर्चर करो, आमचा छळ करो, लोक व्हायबल होणार नाहीत, लोक घाबरणार नाहीत. विलिनीकरण जोपर्यंत होत नाही, म्हणून हा दुखवटा आहे, हा संप नाही. संपाला माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे, हे सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं. दुखवट्याला आर्टिकल 19 नुसार आतापर्यंत कोणत्याच न्यायालयाने बंधन घातलेलं नाही. त्यामुळं हे बंधन कोणी सुद्धा घालू शकत नाही आणि ते येणाऱ्या तारखेला तुम्ही बघा. जो सादर केलाय त्यात काय म्हटलंय तो तुम्हाला मान्य आहे का? तो अहवाल मी जसं सांगितलं, शिळ्या कडीला ऊत आणल्यासारखा, कष्टकऱ्यांची बेइज्जती केल्यासारखा, पळकुट्ट धोरण, न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी न नमूद करता खोटारडेपणा, लोकांच्या विश्वासाला घात, न्यायालयाला न ऐकणारी वृत्ती आणि त्या पलीकडे जाऊन या कष्टकऱ्यांसोबतचा हा छळ आहे. त्यामुळं त्या अहवालामध्ये काहीच नसून एक फार्स आहे असं मी म्हणेल. तुम्ही सांगताय हा संप नाहीये, दुखवटा आहे, पण मग हा दुखवटा आणखीन किती दिवस चालणार? दुखवटा साधारण 13 दिवसांचा असतो, 13 दिवसात तो संपतो, पण तुमचा दुखवटा मग कधीपर्यंत चालणार?
हेच तर आहे ना, हिंदू धर्मरीतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे 90 दिवस. बौद्ध धर्मरीतीमध्ये 90 दिवसाचा तुम्ही शोक करू शकता आणि त्यासोबतच भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये आप्तेष्ट, मित्र, भाऊ, बहीण यांच्यासाठी कोणत्याही दुखवट्याला बंधन घातलेलं नाही. त्याचं कारण त्याला जोडून सांगतो. या दुखवट्याला सरकार का तोडू शकत नाही त्याचं कारण स्पष्ट आहे. आम्ही त्यासोबत आमची मनस्थिती चांगली नाही. आमच्यावर प्रेशर आणलं जात आहे, आमची बेइज्जती केली जाते आणि आम्हाला सुसायडल मनस्थिती आहे. अशा परिस्थितीत कोणतंही माननीय न्यायालय आम्हाला ड्रायव्हिंग करा म्हणू शकत नाही किंवा बसची घंटी मारा शकत नाही. हे आम्ही स्पष्टपणे आमच्या अफिडेव्हिटमध्ये सुद्धा नमूद केलं. विचारलं तुम्हाला सकाळी शिवसेना नेते सुभाष देशमुख बोलवलं होतं, त्याबाबत सुद्धा तुम्ही कोर्टात उल्लेख केला. त्या बैठकीत काय झालं, तुमच्याकडे काही आणि काय विचारणा करण्यात आली, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? एक लक्षात घ्या, शिवसेनेतले अनिल परब ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सोडले तर सामान्य शिवसैनिक असेल, RSSच्या शाखेतला RSSचा सैनिक असेल, भीम सैनिक असेल, सगळ्याच विचाराचे म्हणजे अण्णा हजारे सारखे लोक सुद्धा 100% आमच्या सोबत आहेत. त्याच आशयाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईजी यांनी जे प्रकारे आम्हाला 2 दिवसा अगोदर विचारणा केली की ही विलिनीकरणाच्या संदर्भात संविधानामध्ये काय नमूद आहे आणि ती माहिती घेण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं. परंतु न्यायालयामध्ये सिरियल नंबर 6 असल्यामुळं आणि त्या वेळेच्या थोडंसं कारण मीमांसेमुळं त्यांनी सांगितलं 6 वाजता आता संध्याकाळी या असं त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या काय OSD कडून सांगण्यात आले, शिंदे साहेबांकडून. आणि त्यानंतर आम्ही त्यांना सगळे तशा प्रकारचे दस्त सादर करणार आहोत. आमची लढाई पक्ष विरुद्ध पक्ष नाही, कष्टकऱ्यांच्या माणुसकीचा, स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा लढा जाणार. आम्ही एकदा नाही अनेकदा जाणार. मंत्री हे प्रजेचे असतात, मंत्री हे पक्षाचे नसतात आणि मंत्र्यांनी कायम जनतेचं ऐकायचं असतं, म्हणून जनप्रतिनिधी असतात. त्यांनी आता 6 वाजता जरी ऐकलं नाही तर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही जात राहणार. यापुढे मुख्यमंत्री उद्धवकडे सुद्धा जाऊ. ही 2 दृश्य आपण एका वेळेला बघतो आहोत. कोर्ट परिसरामधून कर्मचारी किंवा संपकरी यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया ते सविस्तर बोलले ते बघत होतो. प्रणाली आता त्यांच्याशी संवाद साधेल. आणि दुसरीकडे आझाद मैदान परिसरातून सगळं अपडेट आपण घेत होतो. आझाद मैदानात सगळे कर्मचारी एकवटलेले आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत. विलिनीकरण घेतल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी ठाम भूमिका आझाद मैदानातल्या सगळ्या संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. आज तर संपकरी कर्मचाऱ्यांचं कुटुंबच्या कुटुंब या आझाद मैदानावर उपस्थित आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय घोषणाबाजी हे सगळे कर्मचारी करत होते आणि जसं तू म्हणालास कुटुंबच्या कुटुंब आज आझाद मैदानावर उपस्थित आहेत, बायका पोरं सगळेच इथं बघायला मिळत आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खरा पाठिंबा त्यांच्या कुटुंबानं दिलेला आहे. आणि ज्यावेळेस कुटुंबच ताकद म्हणून त्यांच्या जोडीला उभं राहतं, मागे उभं राहतं, त्यावेळेस ती ताकद अधिक वाढते. याचं हे बोलकं चित्र आहे. आणि घोषणा एकच आहे, विलिनीकरण विलिनीकरण. म्हणजे डंके की चोट पे विलिनीकरण विलिनीकरण अशा प्रकारची, म्हणजे की कोणत्याही प्रकारे, म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक घोषणा खरं तर वेगवेगळ्या आंदोलनात सातत्याने दिल्या जात असतात. पण या ठिकाणी विलिनीकरण हा एकच मुद्दा अक्षरशः शाब्दिक हत्यार म्हणून सुद्धा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत विलिनीकरण झाल्याशिवाय, विलिनीकरण मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आमचं हे आंदोलन आम्ही सोडणार नाही. ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी गुणरत्न सदावर्तेंच्या माध्यमातून की ज्या वेळेस खऱ्या अर्थाने बोलणं होईल, म्हणजे की यावेळेस गुणरत्न सदावर्तेंची प्रतीक्षा आझाद मैदानात या इथे बसलेल्या प्रत्येक आंदोलनकर्त्याला आहे. ज्यावेळेस ते वकील इथे येतील आणि ते सगळ्यांशी बोलतील ते सगळ्यात महत्वाचं असेल की त्यांच्या माध्यमातून काय नवीन मंत्र येतोय. पण 22 डिसेंबरला जी होणारी पुढील सुनावणी आणि त्याच दिवशी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, त्यामुळे या दोन्ही गोष्टी
या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि याचमुळे अधिवेशन पार्श्वभूमीवर खरं तर पोलिसांचा बंदोबस्त अनेक ठिकाणी वाढवला जात असतो, मागवला जात असतो. तर या ठिकाणी आझाद मैदानावर जी कुमक आपण थोड्या वेळापूर्वी दाखवली ती कशा प्रकारची, जे कप परेड डोंगरी इथून पोलिसांची मोठी कुमक जी दाखल झाली आहे ती त्याचमुळे दाखल झाली की काय, की कशा प्रकारे म्हणजे की एसटीचे कर्मचारी आपल्या या मागणीवर ठाम आहे, त्यांच्या घोषणाही त्याच आहे आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या अनेक वेगवेगळ्या भागातनं मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी आझाद मैदानावर दाखल झाले. 22 तारीख अधिवेशनाचा पहिला दिवस, 22 तारीख एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं सगळं लक्ष आहे हायकोर्टाकडे पुन्हा होणाऱ्या सुनावणीकडे. आणि आज नेमकं कोर्टात काय झालं या सगळ्या गोष्टींची माहिती जरी या ठिकाणी पोहोचली असली तरी प्रत्येकाला प्रत्यक्ष ॲडव्होकेट गुणवत्ता सदावर्ते यांची की ते येऊन नेमकं काय सांगतात आणि काय भूमिका मांडतात. पण विलिनीकरण या मुद्द्यावर कर्मचारी अजूनही ठाम आहे. सुवर्णा. नक्की आपण तुझ्या माध्यमातून प्रशांत काय वातावरण आझाद मैदानावर आहे ते बघतोय. जशी सुनावणी संपली तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. जशी सुनावणी संपली ही घोषणाबाजी सुरू झाली आणि काही प्रातिनिधिक लोकांशी तू संवाद साधला असता ते असं म्हणाले की विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही काही इथून परत जाणार नाही. या सगळ्याविषयी प्रशांत तुमच्याशी बोलायचं आहे, प्रणालीकडनं सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. इतर काही घडामोडींकडे वळतोय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असतानाच भाजपनं पक्षाच्याच नगरसेविकेवर शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. शिस्तभंगाची नोटीस देण्यात आलेली आहे. भाजप नगरसेविका रंजना केणी यांना भाजपनं नोटीस बजावलेली आहे. मुलुंड भागातून रंजना केणी या भाजपचं प्रतिनिधित्व करतात. रंजना केणी यांच्या मुलावर बीएमसी कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणात मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे रंजना केणी यांचा पक्षातील सगळ्या पदांचा आणि जबाबदाऱ्यांचा राजीनामा का घेऊ नये अशी विचारणा या नोटिशीत रंजना केणी यांना करण्यात आलेली आहे. त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे. भाजपने ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. दिवसभरात न्यूज 18 लोकमतच्या घडामोडी असतील किंवा अपडेट्स असतील त्या पाहण्याकरता तुम्ही news18lokmat.com म्हणजेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. घराबाहेर पडाल तेव्हा मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगा. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सध्याची ती गरज आहे. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.